कुरकुरीत आणि मस्त असे पालक पकोडे बनवलेत. तर हा व्हिडिओ आत्ताचा नाही आहे, हा दिवाळीच्या टाईममधला आहे, म्हणजे पुण्यामधला आहे. आणि हे माझ्या मावशीनीच तयारी केली होती, सगळे पालक वगैरे कट करून त्याचं जे बेसनचे पीठ वगैरे सगळी तयारी माझ्या मावशीनीच केली होती. आणि मी फक्त तळवत होते बेसनचे पकोडे. आणि कारण मला बेसनचे पकोडे वगैरे कुठलेही पकोडे खूप म्हणजे खूपच आवडतात, म्हणून छान तळवले. आणि माझा भाऊ शेजारी बसून खात होता गरम गरम पकोडे. आणि खरंच छान लागत होते, कारण आमचं जेवण बाकी होतं. आता दिवाळीचा टाईम आहे म्हणलं तर काय मज्जाच मज्जा, फटाके वगैरे फोडायचे आहेत म्हणून आम्ही पटापट सगळं आवरून घेतलं. कारण माझ्या मावशीला थोडंसं काम होतं छोटं मोठं, म्हणून मी आणि माझा भाऊ दोघांनी म्हणलं चला लवकर आवरूत आम्ही. तर माझ्या मावशीने सगळा बेत केला होता, पालक वगैरे. नंतर आम्ही सगळं जेवण वगैरे केलं आणि काय नाईटला आम्ही फटाके वगैरे फोडायला रेडी. तर फटाके वगैरे तेवढं पोल्युशनचे काय नाही केले, बस सुरसुरी म्हणजे जाळली वगैरे सुरसुरी बत्ती. तर माझ्या भावाचे मुलं खूप एक्साइट होते आणि एवढं छान एन्जॉय केलं ना आम्ही. आणि सॉरी बरं का, हा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच उशीर आला म्हणा तसं, कारण मला माहीत नव्हतं की हा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि मी सांभाळून ठेवला वगैरे, माझ्या गॅलरीत दिसला आणि नंतर मी तुमच्यासोबत शेअर केले वगैरे. चला भेटू पुन्हा, बाय.